नमस्कार, दबंग 24 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन, शासन निर्णय रद्द करण्याची मागणी, अप्पर आयुक्त कार्यालयावर ठिय्या। आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध मागण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी अमरावती येथे आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांना निवेदन सादर केले। आपल्या मागण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू करून आदिवासी विकास विभाग अमरावती येथे मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक व मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनात आदिवासी विकास विभागांच्या संबंधित शासन निर्णय रद्द करण्याबरोबरच विविध वसतिगृहामध्ये तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। अमरावती नक्षी पब्लिक स्कूल येथे विद्यार्थी राजेश बेटेकर यांच्या मृत्यूचा प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी आणि संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच गडचिरोली येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनेत संबंधित कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपयांची तातडीची मदत देऊन दोषीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली। याशिवाय आदिवासी आश्रमशाळेतील सेंट्रल किचन योजना बंद करण्याची, हेडकाउंट प्रोजेक्ट सहल तसेच क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी निधीत वाढ करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांची क्षमता वाढवून 1000 रुपये 2000 विद्यार्थ्यांपर्यंत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घरापासून दूर शहरामध्ये लावे लागतं असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यावर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। या संदर्भात काही विद्यार्थ्यांनी प्रतिक्रियाही दिल्यात। विद्यार्थी वर्ग आज इथे आमचा दुसरा दिवस आहे। आम्ही 20 ऑगस्टपासून हे आंदोलनाला बसलो आहोत। सर्वप्रथम तर मी आपल्या निर्देशनात आणू इच्छितो, हे आंदोलन कुठलं राजकीय नाही, कुठलं सामाजिक नाही, कुठल्या संघटनेशी संबंधित नाही। हे आंदोलन विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून उभं केलेलं विद्यार्थ्यांनीच आंदोलन आहे। तर आमच्या प्रमुख मागण्या या आदिवासी विकास विभाग अंतर्गत 490 वसतिगृहे महाराष्ट्रभर कार्यरत आहेत। तर त्या 490 वसतिगृहांचा GR 5 ऑगस्ट 2026 तसेच त्याची सुधारित आवृत्ती 14 ऑगस्ट 2026 रोजी काढण्यात येते। तर हा GR कुठंतरी विद्यार्थी वर्गाचे खच्चीकरण करण्याचं काम हा GR पूर्ण करत आहे। तुम्ही आम्हाला त्याच्या वयोमर्यादेची अट घालून देत आहे, तुम्ही आम्हाला त्याच्या नियमावली ज्या लावल्या, तुम्ही याची कुठल्याही आंदोलन करू शकत नाही, कुठल्या प्रसारमाध्यमांकडे आपल्या समस्या मांडू शकत नाही। तर हे सरळ विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचं काम किंवा त्यांच्यावर कुठेतरी बर्डन टाकण्याचं काम हा GR करत आहे। जर आपण त्या GR त्याचं जर वाचलं आणि त्याचं जर विश्लेषण केलं तर कुठेतरी हा GR विद्यार्थी वर्गाला घातक ठरेल, भविष्यात घातक ठरेल, म्हणजे तो आताच घातक ठरत आहे आणि विद्यार्थी वर्गाला सुद्धा घातक ठरेल। वयाची जी अट आहे, राईट टू एज्युकेशनचा कायदा असेल, भारतीय संविधान असेल, याच्यामध्ये वयाची कुठली वयोमर्यादा किंवा कुठलीही अट नाही। जर आमच्या पोरांना फक्त ग्रॅज्युएशनच केलं पाहिजे का, PGच केली पाहिजे का, आमच्या मुलांनी हायर एज्युकेशन घेऊ नये? कुठंतरी आदिवासी समाजाचा विद्यार्थी हायर एज्युकेशन घेऊन मुख्य प्रवाहात येऊ इच्छितो, तर तो आला पाहिजे नाही का? तर त्या मुख्य प्रवाहात त्याला येणं जर कुठली अडचण येत असेल किंवा कुठली अडचण आता भासेल तर त्या GR त्याला खूप नडणार आहे। आणि आमची दुसऱ्या देशा प्रमुख मागण्या, आमच्या काही स्थानिक लेवलच्या मागण्या आहेत, ज्या आमच्या अप्पर आयुक्त कार्यालय लेवलच्या मागण्या आहेत। आमची MHDBT शिष्यवृत्ती येतात शैक्षणिक सत्रामध्ये वेळेवर जमा होत नाही, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची खूप काही अडचणी येतात। MHDBची शिष्यवृत्ती आमची वेळेवर खात्यात जमा करण्यात यावी, जे काही रखडलेली शिष्यवृत्ती असेल ते पण जमा करण्यात यावी।